कल आप लोगों की म्हणतात की अपक्षांची गरज नाही आम्हाला, क्या चर्चा हुई थी, क्या जो है जो विधायक संभावित जीत कर आएंगे एक मिनिट तुमचा प्रश्न काय? म्हणतात की अपक्षांची गरज नाही, कोणते गुलाबराव? पाटील बघा तिथे गुलाबराव देवकर जिंकून येत आहेत, त्याच्यामुळे त्यांचीच गरज पडणार नाही. जळगाव ग्रामीणमध्ये माझ्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी वाजते आहे, महाविकास आघाडीची, आणि गुलाबराव देवकर तिथे निवडून येत आहेत. त्याच्यामुळे त्यांची गरज आहे की नाही सरकार स्थापनेत हे त्यांनी ठरवायचं. आप बोलिए. सर, ये कल आप लोगों की एक जो है ग्रैंड हयात होटल में मीटिंग हुई थी, आज भी आप लोगों की कुछ मीटिंग होने वाली है, क्या इसमें प्लानिंग हो रही है कि जो विधायक संभावित जीत कराएंगे? संभावित उम्मीदवार जो है, एक बात यह है कि कल सुबह से नतीजे आएंगे. हमें पूरा विश्वास है कि हमें बहुमत प्राप्त होने जा रहा है. 160 165 तक हम विधायक हमारे चुनकर आएंगे. महाराष्ट्र बहुत बड़ा राज्य है, दूर दरार से लोग चुनकर आएंगे. मुंबई में आने के बाद उनके लिए रहने के लिए जगह नहीं है, कहाँ रहेंगे वो, भागम भाग होगी, उनके ऊपर प्रेशर रहेगा ये लोगों का, खोके वालों का. तो सबकी रहने की व्यवस्था एक होटल में एक जगह पर करने की योजना हम बना रहे हैं. सर, एक सवाल, दो सवाल हैं बेसिकली. पहला तो ये कि कल जब रिजल्ट आ जाएंगे तब शरद पवार की भूमिका आप कितनी अहम देखते हैं एमपी के लिहाज से? बात ऐसी है, भूमिका शरद पवार साहब की तो रहेगी, कांग्रेस पार्टी की रहेगी और उद्धव ठाकरे साहब की भी रहेगी ना. ये महाविकास आघाड़ी है और हमारे साथ जो छोटे छोटे दल हमारे साथी है, जैसे कि समाजवादी पार्टी के लोग चुनकर आ रहे हैं, कम्युनिस्ट पार्टी के लोग चुनकर आ रहे हैं, शेतकरी कामगार पक्ष है वहाँ एक, उनके लोग चुनकर आएंगे, कुछ इंडिपेंडेंट आएंगे. लेकिन हमारा बहुमत जो है महाविकास आघाड़ी का वो पूरा बहुमत रहेगा. तो सब एक साथ बैठकर कल हम निर्णय लेंगे. प्रकाश अम्बेडकर की उसमें कहीं कोई जगह होगी, क्योंकि उन्होंने ट्वीट करके कह दिया है कि वो सत्ता जिसकी रहेगी उसके साथ. अच्छी बात है, अगर बीजेपी की रहेगी तो बीजेपी के साथ जाएगी, क्या ये नहीं कहा. बात रहे ऐसी है, सत्ता हमारी आ रही है, हमारी सत्ता आ रही है महाराष्ट्र में, और हमें सरकार बनाने से कोई रोक नहीं सकता. सवाल आपसे ये है, निर्दलीय और बागी उम्मीदवार, ये दो अलग अलग कैटेगरी हैं, इनके लिए आपकी क्या योजना है? सबसे पहले मैं ये कहूंगा कि हमारे 3 पार्टी के 160 लोग चुनकर आ रहे हैं. 160 कांग्रेस, शरद पवार साहब की एनसीपी और उद्धव ठाकरे के नेतृत्व वाली शिवसेना, और हमारे छोटे छोटे घटक दल हैं, उनके 160 विधायक हमारे चुनकर आने के बाद में हम विचार करेंगे ना अभी. लेकिन हमारा सबके साथ संपर्क है. मैं किसी को बागी नहीं मानता हूं. चुनाव लड़ना सबका अधिकार है, कोई बागी नहीं है. चुनाव लड़ना सबका अधिकार है. कोई इंडिपेंडेंट लड़ता है, कोई छोटे छोटे दल का सहारा लेकर लड़ते हैं. जो लोग मजबूत स्थिति में है वो सभी के साथ हमारा डायलॉग चल रहा है. मुख्यमंत्री के चेहरे को लेकर कहीं कोई चर्चा हो रही है सर? जो आप लोगों ने कल बैठक की उसमें कहीं कोई चर्चा हुई चेहरे को लेकर? क्योंकि कांग्रेस की तरफ से सबसे ज्यादा सीटें उनकी हैं और जीत का दावा किया जा रहा है, सबसे ज्यादा नंबर उनके आएंगे. और जो फॉर्मूला आप लोगों की तरफ से किया गया था कि जिसकी जितनी ज्यादा, ऐसा कोई फॉर्मूला अब तक बना नहीं था और ना बनेगा. सब मिलकर नेता चुनेंगे, मुख्यमंत्री पद का नेता चुनेंगे, सब मिलकर बैठेंगे. कोई फॉर्मूले के बारे में अब तक चर्चा नहीं हुई है. हयात हॉटेलमधली बैठक पार पडल्यानंतर तुम्ही जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात आणि एकाच गाडीतून जातो ना आम्ही. गाडीचं स्टेअरिंग जयंत पाटील, आमची महाविकास आघाडी ही एकत्रच प्रवास करते. गेल्या 3 वर्षापासून आपण पाहिला असेल, 3-4 वर्षापासून महाविकास आघाडी ही स्वबळावर सत्तेवर येते. आणि जे गाडीत बसले होते त्यातला प्रत्येक जण निष्णात ड्रायव्हर आहे, सारथी आहे. आता त्या गाडीमध्ये अजून कोणी बसणार आहे का ते आता उद्या कळेल तुम्हाला. राऊत साहेब हे सूचक आहे का की जयंत पाटलांच्या हाती स्टेअरिंग होतं? हे सूचक कसं आहे, ते उत्तम ड्रायव्हर आहेत, त्यांना उत्तम वाहन चालवता येतं, हा माझा अनुभव आहे. आणि काही लोकांना ड्रायव्हिंग हे त्यांचं पॅशन असतं,
अनेक लोक नेते आहेत ते स्वतः ड्रायव्हिंग नाही, पण करतात. राऊत साहेब, जर जयंत पाटील हे उत्तम वाहन चालवत असतील तर ते उत्तम राज्यही चालवू शकतात का? का नाही चालवू शकणार ते राज्य उत्तम? महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीमध्ये एकापेक्षा एक उत्तम. उद्धव ठाकरे यांना सरकार चालवायचा अनुभव नव्हता, त्यांच्या इतकं उत्तम सरकार कोणीच चालवलं नाही महाराष्ट्रामध्ये. म्हणून तर आम्ही म्हणतो ना की त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सरकार बनवण्याचा प्रयत्न करू म्हणून. तो सर ये माना जाए कि आपकी तरफ से उद्धव ठाकरे के लिए जैसा ठीक है, वो आप अगर मगर की बात मत करें. मुख्यमंत्रीबाबत चर्चा झाली नाहीये. संजय राऊत काही बोलतात. असं कोण म्हणताय? नाना पटोले म्हणतात. पण मी कुठे म्हणालो चर्चा झाली म्हणून? कालपर्यंत ते म्हणत होते मी मुख्यमंत्री जावा. कोण? नाना पटोले. पण मी असं म्हणालो का चर्चा झाली मुख्यमंत्री पदावर? आम्ही म्हणालो की सरकार स्थापनेबाबत आमची चर्चा झालेली आहे. त्यांचं ते काय म्हणतात त्याच्यावर तुम्ही मला उलट तपासणी घेऊ नका. सॉरी. राऊत साहेब, आणखी एक विषय आहे महाविकास आघाडीतला. दक्षिण सोलापूर मधला जो वाद आहे तो इतका चिघळला आहे की एकमेकांची गाडी फोडणं, घरं फोडणं इथपर्यंत भाषा गेलेली आहे. नाही, त्याच्याविषयी माझ्याकडे काही माहिती नाही. दक्षिण सोलापूरची जागा ही शिवसेनेला अधिकृतपणे सुटल्यावर तिथे अधिकृत उमेदवाराचं जे आहेत महाविकास आघाडीचे त्यांचं सगळ्यांनी काम करणं अपेक्षित होतं. महाराष्ट्रात ठिकठिकाणी असे काही प्रकार झाले की जागा ज्यांना सुटली त्या उमेदवाराच्या मागे शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस ठामपणे उभी राहील. काही अपवाद आहेत, त्या संदर्भात आम्ही उद्या निकाल लागल्यावरती एकत्र बसून चर्चा नाही, करू. पण राऊत साहेब, मानसर नावाने सुशील कुमार शिंदे, प्रणिती शिंदे यांच्या फोटोला जोडे मारण्यापर्यंत बघा, आंदोलन गेलं. लक्षात घ्या की हे का आणि का घडतंय हे एकदा आम्हाला तपासून पाहावं लागेल. सुशीलकुमार शिंदे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्या बाबतीत असं घडू नये. पण का घडलंय, लोक का संतापले आहेत, लोक का चिडले आहेत, या संदर्भात आम्हाला माहिती घ्यावी लागेल. माझ्याकडे त्याविषयी पूर्ण माहिती नाही. 2019 में